आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत। धस महायुतीमध्ये खडा टाकण्याचं काम करतायत। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका। सूरज चव्हाण माझ्यावर बोलतो, बालवाडीतल्या माणसानं माझ्यावर बोलू नये, आमदार सुरेश धस यांचा निशाणा। तर अमोल मिटकरी, गुणरत्न सदावर्ते यांना देखील इशारा। सूरज चव्हाण बोलला माझ्यावर। सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो। बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये। महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावर देखील सुरेश धस कसे बोलतात? अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही, अमोल मिटकरींचा इशारा। जरा अजितदादांवर बोलण्यापूर्वी 10दा विचार करावा, अन्यथा महायुतीमध्ये जर द्वंद्व युद्ध निर्माण झालं तर त्याला जबाबदार सुरेश धस राहतील, ही नोंद घ्यावी। मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांची कारवाई। साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखे पाटील यांची मागणी। तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय। भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले। मोफत जेवण हे आपण बंद करावं। साई प्रसादालयामधील मोफत जेवण सुरूच राहणार। मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट। शिर्डीमध्ये भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर, पण त्यांचा अवमानाचा हेतू नव्हता, विखे पाटलांची सारवासारव। त्याच्यातून शब्दात विपर्यास झालेला आहे। मी आता डॉक्टर सुजयशी बोललो, मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळे थोडी भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता। या वक्तव्यानं कुठल्याही साई भक्ताला हिनवण्याचं कारण नाही, मी माझ्या वक्तव्यावर ठाम। मराठी भाषेमध्ये प्रत्येक जण वेगवेगळे अर्थ काढतो, असं म्हणत पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी होण्याचा सुजय विखे यांचा पुनरुच्चार। साई भक्तांना हिनवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही। साई भक्त हे आदरणीयच आहे। त्या जेवणाचा खर्च 10 रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा, ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार। राज्य सरकारच्या जमा आणि खर्चामध्ये ताळमेळ नाही, कॅगकडून चिंता व्यक्त। तर राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर जाण्याची शक्यता असल्याचं अहवालात नमूद। राज्यामध्ये 9 तारखेला ग्रामपंचायतीमध्ये कामबंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करणार।